नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या सगळीकडेच विधानसभा निवडणुकीची आपण जय्यत तयारी सुरू असल्याचं पाहतोय. सगळे पक्ष जे आहेत ते या सगळ्या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि सगळीकडेच प्रचार सभा सुरू झाल्या आहेत, त्यांना जोर आलेला आहे. अशा याच्यामध्ये गेल्या या सगळ्या 2 दिवसामध्ये आपण पाहतोय की मनोज जरांगे, मराठा आंदोलनाचे नेते, यांची मात्र कुठेही बातमी दिसत नाही किंवा यांच्याविषयी कुठेही मीडियामध्ये चर्चा दिसत नाही किंवा मीडिया जी त्यांच्याकडे जाऊन वारंवार बसत असे, त्यांची मतं विचारत असे किंवा त्यांची भूमिका विचारत असे, तर ते सुद्धा सध्या कुठे दिसत नाही आहे. आणि त्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी आपण निवडणुकीमध्ये उतरणार नाही, आपले कोणतेच उमेदवार तिथे उतरणार नाहीत, अशा पद्धतीची भूमिका घेतली. त्याच्या आधी त्यांनी कशा पद्धतीने तयारी केली होती निवडणुकीत उतरण्याची, कसं उमेदवारांना पाडण्याची तयारी केली होती, याविषयी ते बोलत होते. पण अचानक त्यांनी निवडणुकीच्या मैदानातून पळ काढला आणि तिथपर्यंत अगदी जेव्हा अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती त्यानंतरही त्यांची तयारी होती की मी हा सगळा गनिमी कावा आहे, कधी मी उमेदवार जाहीर करीन हे तुम्हाला कळणार नाही, माझ्याकडे सगळे उमेदवार तयार आहेत, ज्यावेळेला मी जाहीर करीन त्यानंतर जे अतिरिक्त असतील अर्ज ते मागे घ्यायला सांगीन. आणि अशा पद्धतीने त्यांनी एक सस्पेन्स कायम ठेवला होता. पण प्रत्यक्षामध्ये त्यांनी या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेतून पळ काढला, माघार घेतली आणि सगळाच एकूण त्याच्या आधीच्या काही दिवसांमध्ये जे काही निवडणुकींच्याबद्दल ते सातत्याने बोलत होते, जो एक फुगा फुगवत होते, त्या सगळ्यावर त्यांनी बोळा फिरवला. आता पुन्हा एकदा आपल्याला ते दिसत नाही आहेत, कुठे चॅनलवर दिसत नाहीत, कुठे ते चर्चेत येत नाहीत आणि ते येणंही शक्य नाही, कारण आता काहीच करता येण्यासारखं नाही. आता मराठा आरक्षणाचा मुद्दाही उपस्थित करून उपयोग नाही, कारण सध्या आचारसंहिता आहे, कोणताही पक्ष त्यावर निर्णय घेऊ शकत नाही, सरकारही नाही आहे की जे निर्णय घेऊ शकेल. प्रत्येक पक्षसुद्धा आता प्रचाराला लागलेले आहे. त्यामुळे मनोज जरांगे हे पूर्णपणे बाजूला फेकले गेलेले आहेत, मीडियाकडून सुद्धा आणि विविध राजकीय पक्षांकडून सुद्धा. पण याला जबाबदार कोणी राजकीय पक्ष नाही आहेत, हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की याला सगळ्याला जबाबदार मनोज जरांगेच आहेत. आत्तापर्यंत आपण पाहिलं मनोज जरांगे हे एकांगीच वागत होते, म्हणजे कधीही ते मीडियाच्या समोर त्यांच्यासोबत काही 4 कार्यकर्ते घेऊन येत आहेत आणि त्यांनाही बोलण्याची संधी मिळते, त्यांना आपापली मतं व्यक्त करण्याची संधी मिळते, असं कधीही पाहायला मिळालं नाही. जे काही निर्णय घेत आहेत ते मनोज जरांगेच घेत आहेत, जे काही बैठका घेत आहेत ते मनोज जरांगेच घेत आहेत, मीडियासमोर बोलायचं तर मनोज जरांगेच आहेत, उपोषण करतायत ते एकटे मनोज जरांगेच करतायत. त्यामुळे मनोज जरांगेंच्या पलीकडे मराठा आंदोलनाचं कोणी नेतृत्व आहे, सोबत कोणी आहे, असं कधीच दिसलं नाही. आणि त्यामुळे अनेक लोक जे मराठा आंदोलनाशी जोडले गेलेले होते ते सगळे हळूहळू बाजूला झाले. काहींनी तर नंतर मनोज जरांगेंवर टीकासुद्धा केली की त्यांचं हे सगळं जे काही वागणं आहे ते कसं आपल्याला पटण्यासारखं नाही, कसं मराठा आरक्षण आंदोलनाला कसं ते मारक आहे, हे सांगण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. आणि अशा पद्धतीने त्यांच्यासोबत असलेले लोक जे आहेत ते हळूहळू दूर झाले. पण आता त्यांच्यासोबत असलेले लोकसुद्धा त्यांचं वस्त्रहरण करताना, त्यांचे कपडे उतरवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जेव्हा हे त्यांनी माघार घेतली निवडणुकीतून त्याच्या आधी आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की त्यांनी एक समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केला होता. मराठा, मुस्लिम आणि दलित असं समीकरण आपल्याला जुळवायचे आणि त्या आधारावर आपल्याला उमेदवार पाडायचे हे त्यांनी ठरवलं होतं. त्या दृष्टीने त्यांनी अनेक मुस्लिम नेत्यांच्या, मुल्ला मौलवींच्या भेटी घेतल्या, दलित नेत्यांच्या भेटी घेतल्या, हे आपण पाहिलं. आणि नंतर एक पत्रकार परिषदसुद्धा झाली होती, त्याच्यामध्ये ते सज्जाद नोमानी, आनंदराज आंबेडकर आणि स्वतः मनोज जरांगे असे तिथे आले होते. हिंदू, मुस्लिम, दलित अशी आपली त्रिकूट आहे आमचं, अशी त्रिमूर्ती आहोत आम्ही, असं सुद्धा सांगितलं त्यांनी. त्यामुळे कुठेतरी त्यांची एक जोरदार तयारी सुरू आहे असं वाटत होतं. पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा त्यांनी माघार घेतली तेव्हा त्यांनी काय सांगितलं, तर माझ्याकडे या दलितांची, मुस्लिमांची कोणतीच यादी आली नाही, त्या कोणाकडूनही मला यादी आली नाही आणि त्यामुळे मला एकट्याला निवडणूक लढवणं हे शक्यच नाही. फक्त एका जातीच्या जोरावर, म्हणजे मराठा
या जातीच्या जोरावर निवडणूक लढवणं माझ्यासाठी अशक्य आहे. यांच्याकडून कोणाकडून यादी आली नाही आणि त्यामुळे मी माघार घेतो आहे. त्यामुळे आता जो कोणी उमेदवार पाडायचा आहे, जो कोणाला निवडून आणायचं आहे ते तुम्ही निवडून आणा. मी काय त्याच्यात पडणार नाही. ज्यांनी कोणी अर्ज भरलेले असतील ते मागे घ्या माझ्या सांगण्यावरनं. अपक्ष भरले असतील तर ते मागे घ्या. हे सगळं त्यांनी सांगून झालं. एक प्रकारे सगळ्यातून त्यांनी पळ काढला, माघार घेतली, बॅकफूटवर गेले आणि हात वर करून मोकळे झाले. मग त्यानंतर 2 दिवसापूर्वी राजरत्न आंबेडकर यांनी एक पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट केलं की जरांगेंचा हा जो निर्णय आहे माघार घेण्याचा, त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही. त्यांनी निर्णय घेतला, तो त्यांचा निर्णय आहे, त्याचा आम्ही सन्मान करतो, आदर करतो त्या निर्णयाचा. पण ते जे म्हणत आहेत की दलितांनी यादी सादर केली नाही, मुस्लिमांनी सादर केली नाही, ते मात्र योग्य नाही आहे. आम्ही सगळ्यांनी मुस्लिम, दलित आणि बौद्ध यांच्या उमेदवारांच्या याद्या त्यांच्याकडे सादर केलेल्या होत्या आणि त्या सादर केल्यानंतर सुद्धा त्यांनी माघार घेतली शेवटी. त्यामुळे हा जो संभ्रम ते निर्माण करत होते की अशा याद्याच आल्या नाहीत आमच्याकडे आणि त्यामुळे मी काही एकटा लढू शकत नाही, ते हे कुठेतरी संभ्रम निर्माण करणार होतं लोकांच्या मनामध्ये, विशेषतः दलित, मुस्लिम आणि मराठा समाजामध्ये. तर त्यामुळे त्याचं स्पष्टीकरण हे जे राजरत्न आंबेडकर आहेत त्यांनी दिलं आणि स्पष्ट केलं की याद्या दिलेल्या होत्या, उमेदवार ठरलेले होते, कुठून लढणारे ठरलेलं होतं, पण शेवटी जरांगेंनी माघार घेतली. यादी आली नाही हे जे त्यांनी कारण दिलंय त्यामुळे समाजात खूप मोठा गैरसमज पसरलाय, मराठा बांधवांमध्ये गैरसमज पसरलाय. मला अनेकांचे फोन, मेसेजेस आले की तुम्ही यादी का दिली नाही, परंतु यादी आम्ही बऱ्याच दिवसापासून देऊन ठेवलेली आहे. मुसलमानांची यादी गेलेली आहे, दलितांची, एससीची, बौद्धांची यादी दिलेली आहे. उलट इतके उमेदवार आहेत की त्याच्यामध्ये बरेच उमेदवार मागे घ्यावे लागले. तर एवढ्या मोठी संख्येची यादी आपण ऑलरेडी दिलेली आहे. त्यामुळे हे राजरत्न आंबेडकर त्यांच्याच सोबत होते, पण त्यांनीच ही पोलखोल केली, त्यांनीच हे वस्त्रहरण केलं जरांगेंचं. जे जरांगे सांगत होते ते मीडियाने मान्य केलं. त्यांनी कुठेही विचारलं नाही कोणाला की खरोखरच याद्या आल्या आहेत की नाही आल्यात. जरांगे बोलतील तो अंतिम शब्द आणि तो धरल्यामुळे, अंतिम शब्द धरल्यामुळे शेवटी हसं कोणाचं झालं? जरांगेंचं तर हसं झालंच, मीडियाचं पण हसं झालं की जरांगे जे बोलत आहेत त्या पद्धतीने काही झालंच नाही. याद्याच आल्या नाहीत असं म्हणतायत, पण याद्या दिल्या होत्या, उमेदवार ठरले होते, हे राजरत्न आंबेडकर सांगतायत. म्हणजे आता राजरत्न आंबेडकर पत्रकार परिषद घेऊन खोटं बोलतायत की जरांगे खोटं बोलतायत हे सिद्ध करावं. त्यासाठी जरांगेंनी पत्रकार परिषद घ्यावी आणि सिद्ध करावं. पण त्यांनी काय पत्रकार परिषद घेतलेली नाही. आणखी एक त्यांचाच कार्यकर्ता जरांगेंचा, मंगेश साबळे म्हणून, या कार्यकर्त्याने सुद्धा एका मीडियाला मुलाखत दिली. आपले काही समर्थक तिथे गोळा केले आणि त्यांच्यासमोरच मुलाखत दिली. त्याच्यात त्याने म्हटलं की मी अपक्ष अर्ज भरलेला होता, तो मागे घ्यायला सांगितला जरांगेंनी. त्याच्यामागचं कारण काय? काय नेमकं आमचं चुकलेलं आहे याच्यामध्ये? कारण स्वतःच जरांगेंनी सांगितलं अर्ज भरा सगळ्यांनी, मग नंतर आपण कसं कोणाला पाडायचं, कोणाला कसं जिंकवून आणायचं हे सगळं ठरवूया. त्या पद्धतीने आम्ही अर्ज भरले. म्हणजे आधी जरांगेंनी हिंमत दिली सगळ्यांना की अर्ज भरा, आपण सगळ्यांना पाडायचे, वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवार उभे करायचे. ज्या पद्धतीने ते बोलत होते आपण सगळ्यांनी ऐकलं असेल विविध त्यांच्या पत्रकार परिषदा. पण आत्ता तुम्ही अर्ज मागे घ्यायला सांगितलात आम्हाला आणि अपक्ष वगैरे ज्यांनी अर्ज भरले त्यांनी मागे घ्या, ज्यांनी काय अर्ज भरले ते मागे घेऊन टाका, कोणाला पाडायचे ते पाडा, कोणाला जिंकवायचे ते जिंकवा, आम्ही काही इथे याच्या निवडणुकीत पडणार नाही, या निवडणुकीच्या फंदामध्ये, हे सांगून जरांगे मोकळे झाले. पण ज्या लोकांना त्यांनी हिंमत दिली होती करायची त्यांचा विश्वासघात झाला. त्याचं काय? यांना सांगितलं अपक्ष कोणी उभा राहू नका, उगं मतं खायचं काम करू नका, जे आपल्याला पडायला पाहिजेत नेमके तेच पडायचे नाहीत, तुम्ही मतं खाल्ल्या म्हणून मराठा तेवढा हुशार आहे. ते सगळे कार्यकर्ते जे आहेत ते जरांगेंच्या शब्दांवर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत होते की ही व्यक्ती जे सांगते त्या पद्धतीने करूया, जाऊया निवडणुकीला सामोरं. ते स्वतः सांगतायत मंगेश साबळे की मी जेव्हा उभा राहिलो मागच्या वेळेला निवडणुकीला तेव्हा मला 29,000 मतं पडली. त्यावरनं वाटलं की आपल्याला निश्चितपणे मराठा समाजाचा पाठिंबा आहे, आणखी लोक पाठिंबा देऊ शकतील. पण तसं काय झालं नाही, माघारच घ्यायला लावली. म्हणजे आम्ही करायचं काय? आमचं काय चुकलं? आम्हाला वाटत होतं आम्ही प्रतिनिधी म्हणून
कदाचित विधानसभेत जाऊ आणि मराठा समाजाची बाजू मांडू, त्यांचे प्रश्न मांडू. पण जरांगेंनी स्वतःच निर्णय घेतला, कारण जरांगेंची सवयच होती स्वतःच निर्णय घ्यायचे, स्वतःच ठरवायचं. त्यावेळी मनोज दादांनी सांगितलं की मी पाडा म्हणणार नाही, निवडून आणा म्हणणार नाही, आणि जे बॉन्ड करून देतील त्यांना आपण पाठिंबा देऊ. आता परत दादा म्हणताय की अपक्ष जे बॉन्ड करून देत आहे ते बॉन्ड घेऊ नका, बॉन्ड काही कामाचे नाही, आणि अपक्षाला पाडा. आतापर्यंत म्हणत होते भाजपला पाडा, मी ज्याला सांगेन त्याला पाडा, आता म्हणताय अपक्षाला पाडा. दादा नेमकं आमचं काय चुकलं? म्हणजे हे मंगेश साबळे असो किंवा राजरत्न आंबेडकर या दोघांनी एक प्रकारे मनोज जरांगेंचं वस्त्रहरण केलं, त्यांचे कपडे उतरवले असं म्हणता येईल. की त्यांच्या कोणत्या ज्या काय भूमिका त्यांनी मीडियासमोर मांडल्या त्या सगळ्या फसव्या होत्या, खोट्या होत्या, आभासी होत्या, हे सगळं त्याच्यावरून दिसून येतं. आणि हेच त्याच्यावरून स्पष्ट झालं. आणि त्यातून हे दिसून आलं की जरांगे हे काही स्वतः हे सगळं ठरवण्या एवढे क्षमतेचे नाहीत की समीकरण जुळवायचं, निवडणुका लढवायच्या. त्यांना निश्चितपणे कोणातरी हात असला पाहिजे त्यांच्या पाठीवर, आणि त्यांनीच त्यांना हे सगळं करायला भाग पडलं आणि माघार घ्यायला सुद्धा भाग पडलं. आणि त्याच्यातून ज्या कोणाचा हात होता त्यांच्या पाठीवर त्यांचं काहीच नुकसान झालं नाही, आणि जरांगेंचं सुद्धा नुकसान झालं नाही. नुकसान मराठा समाजाचं झालं, नुकसान या सगळ्या विश्वास ठेवणाऱ्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांचं झालं. जरांगेंवर विश्वास ठेवून आलेले सगळे कोण मुस्लिम दलित होते त्यांचा विश्वासघात झाला. की याद्या देऊन सुद्धा जरांगे म्हणतात यादी नाही आहे, अर्ज भरा म्हणून सुद्धा अर्ज भरायला देत नाही आहेत, माघार घ्यायला सांगतायत. यातून जरांगेंचं जे एकंदरीत रूप आहे ते समोर आलं. आणि म्हणून राजरत्न आंबेडकर जे आहेत किंवा मंगेश साबळे यांच्यासारखे कार्यकर्ते यांनी एक प्रकारे जरांगेंचे कपडे उतरवले की तुम्ही कसे खोटे आहात, तुमचं खरं रूप काय आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.